ग्रुप ग्रामपंचायत पिंपळनेर हद्दीतील डोंगराळी परिसरातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गामुळे ये जा करण्यास होत असलेल्या अडचणींबाबत रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडली आहे। डोंगराळी गावातील नागरिकांसाठी सध्या रेल्वे लाईन ओलांडण्याशिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यास अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। डोंगराळी परिसरातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना रूल ओलांडून प्रवास करावा लागत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। यावेळी ग्रामस्थांच्या समस्येचे निवारण झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। तर यावेळी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्ग, अंडरपास किंवा बोगदा उभारण्याची मागणी केली आहे, जेणेकरून गावकऱ्यांना रेल्वे रूल ओलांडण्याची गरज भासणार नाही। नवीन रेल्वे लाईनच्या कामादरम्यान या मागणीबाबत ग्रामस्थांनी शांततामय पद्धतीने आपली भूमिका मांडत काम तात्पुरते थांबवण्याची विनंती केली होती। तर यावेळी ग्रुप ग्रामपंचायत पिंपळनेरचे प्रभारी सरपंच सागर जयहिंद गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। यावेळी सर्वांनी एकत्रितपणे प्रशासनाकडे विनंती केली की पिंपळनेर व डोंगराळी परिसरातील नागरिकांसाठी सुरक्षित व कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी व यावेळी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र शासनाने या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन योग्य तोडगा काढावा, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आलो आज श्रीनाथ तरी बी खालचा होता होता पाहिजे तर आम्ही काम चालू करून देणार। तर आम्हाला तर सगळी माणसं आमची काही झाला गेलं यायलाच लागतं बघा। मेन गोष्ट पहिली गोष्ट ही आहे की आमच्या मुलांची शाळा त्या साईडला पडते आणि आम्ही या साईडला राहतो, पण आमच्या मुलांना जायलाच रस्ता नाही तर आम्ही काय करायचं। ट्रेन आली तर आम्हाला धोका आहे, आमची मुलं येईपर्यंत आम्हाला नाईलाजाने आम्हाला घरात बसून राहिलो। आज मुलं येतात पण आम्ही ते दुसऱ्यांच्या जीवावर सोडून येतो का तर आपली मुलं शिकतात तिथे। आम्हाला जिल्हा परिषद शाळा आमची त्या साईडला पडते, त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायला त्रास होतो। त्याच्यामुळे आम्हाला रस्ता द्या, बाकी आम्हाला काही नाही पाहिजे, रस्ता हवाय आम्हाला। रस्त्याची मागणी कितीतरी वर्ष झाली रस्त्याची मागणी करतो, आम्हाला रस्ता देत नाही तर आमची मुलं शाळेत कशी जातील, आम्हाला तो पण आम्हाला टेन्शन येतो। बिलकुल नाही, हॉर्न पण देत नाही, गाडी आली तरी आम्हाला हॉर्न पण देत नाही। आज हॉर्न दिला तरी आम्ही समजतो का गाडी आली तिकडनं, पण गाडीचा हॉर्नच देत नाही। याच्या मागे आता 15 दिवस झाले, ते माहित पण झाला पण काहीच उपयोग नाही, आम्हाला रस्ताच देत नाही। 4 लाईन आली तर आमच्या मुलांना जायची पण वांदे होतील, शाळेत जातात त्यांचे पण वांदे होतील, पण आम्ही शाळेत कुठून यायचं पोरांना। आम्ही रस्ता क्रॉस करतो तिथे 10 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आमची मुलं रोज त्या साईडला जातात, आम्ही या साईडला येतो। अशी आमची भरपूर घरं आहेत दोन्ही साईडले, पण आम्ही किती वर्षापासून 3 वर्षापासून आम्ही कंप्लेंट केलेली आहे, सगळे लेखी पण दिलेले आहे, पण तरी सुद्धा झालेलं नाही आम्हाला कंप्लेंट की तुम्हाला अंडरपास आहे मंजूर आहे पण बनवून दिलेला नाही। म्हणून आज आम्ही हा काम थांबवलेलं आहे, करून देणार नाही। जोपर्यंत आमचा अंडरपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा काम करून देणार नाही, कारण असे जर 10 दिवसाला जीव जात असतील तर आमचा जीव धोक्यात आहे ना। मग त्याला जिम्मेदारी कोण, सरकार आहे की रेल्वेवाले आहेत का, कोण जिम्मेदारी आहे। आज जर इथे येऊन आम्हाला सांगतात का आज काम करू, आमचं पूर्ण काम होऊ दे मग देऊ, पण काही काम देत नाहीये। पण आता आमचं पूर्ण काम झाल्याशिवाय आम्ही काही देणार नाही करून, कारण आमची लहान मुलं पण आहेत, म्हातारी माणसं पण आहेत आणि पहिले 2 रेल्वे होत्या तेव्हा आम्हाला तिथे कमसे कम आम्हाला गाडी आली तरी हॉर्न यायचा ऐकायला, आम्ही करायचो ऍडजस्ट। आता 4 आले त्याच्यामुळे आम्हाला काही ऍडजस्ट होणार नाही, म्हणून अंडरपास आम्हाला पाहिजे, अंडरपासच पाहिजे सर आम्हाला, बाकी आम्हाला काय नको। आमच्या गावापुरतं आम्हाला अंडरपास पाहिजे, आम्हाला बाकी त्यांचे करून काहीच नको। आम्ही सहकार्य करतो त्यांना, तसं त्यावी पण आम्हाला सहकार्य करायचं एवढीच इच्छा आहे आमची। बरोबर आहे। या रेल्वे प्रशासनाने आमच्या डोंगराळवाल्यांचे खूप हाल करून ठेवले। एक साइडने हायवे बायपास रस्ता गेले, नाशिक बायपास हायवे, एक साइडले पाईपलाईन गेलेले आहे आणि एक साइडने रस्ते गावाचे 2 विभाजन झालेले आहे रेल्वेमध्ये 2
2 लाईन होत्या तेव्हा आमच्या गावकऱ्यांना खूप त्रास होत होता. 3 नंबर आमचा गेट पण होता. यांनी बिना परमिशनच्या ग्रामपंचायत परमिशन न घेता आमचा रेल्वे जो गेट होता तो पण उकडून नेलेला आहे. तो उकडून नेल्यानंतर आमचे एवढे हाल झालेत. आमची जनावरं, आमची माणसं, आमची लहान मुलं यांना सुद्धा एवढा त्रास होते. आणि आमची शाळा पण त्या साईडलाच आहे, आमचं हॉस्पिटल त्या साईडला आहे. आणि त्यांनी एवढे हाल करून ठेवल्यात आमचे का बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही येत ते. तर आमच्या आता त्यांनी अजून 2 रेल्वे वाढवायला सुरुवात केलेली आहे. एक रेल्वेचं काम त्यांचा पूर्ण पण झालेलं आहे. एक रेल्वेचं काम आम्ही थांबवलेलं आहे. का तर आम्हाला अंडरपास करून देण्यासाठी. पण यांनी पेपर लपवून ठेवलेले आहेत. पेपर यांनी पुढे प्रोसिजर केलेलीच नाहीये. खाली आम्हाला आता सांगताय का तुमचं हे पास टेंडर पास नाही झालेला. मग टेंडर एवढं वर्ष झालं, 1 वर्ष झालं आम्ही प्रोसिजर म्हणजे 15 वर्ष झाली करतोय. पण जी मेन प्रोसिजर आता यांनी बोलतात का आम्ही 1 वर्ष झाला करून तुमची प्रोसिजर पास केलेली आहे. मग आता टेंडर का नाही अजून पास झालेला? आमचा रेल्वे प्रशासनाला सवाल आहे का आमचा टेंडर तुम्ही पास करून का नाही घेतलेला? आमच्या लोकांचे एवढे हाल होत आहेत. आमचा जीव गेलेला आहे. 15 दिवस झाले आमचे एक आजोबा वारलेत रेल्वेमध्ये. मग त्यांची जिम्मेदारी कोण घेणार? मुलांची जिम्मेदारी कोण घेणार आहे? तुम्ही आम्हाला सहकार्य करून आम्हाला जर अंडरपास करून देणार नाही तर